हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणारी व जेवताना 2 घास जास्त जाणारी तसेच बाहेर मिळणारी कुरकुरीत गरम गरम अशी कांदा भजी आपण घरच्या घरीच कशी बनवली आहे। तर तुम्ही भजीचं टेक्स्चर बघू शकताय, रंग बघू शकताय आणि पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही कांदा भजी आम्ही आज घरात बनवली आहे। तर ही भजी बनवण्यासाठी मोठे कांदे पातळ कापून घ्यायचे आहेत आणि हे कापलेले कांदे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। कांदे धुतल्यानंतर याच्यामध्ये ओली मिरची, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा सोडा, आणखीन चिमूटभर हळद व लाल तिखट आवडीनुसार याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर 5 ते 10 मिनिटं कांद्याच्याच पाण्यामध्ये, म्हणजे एक्स्ट्रा पाणी घालायची याच्यामध्ये काही गरज नाही, आणि बेसन पीठ घालून अशा पद्धतीनं 5 ते 10 मिनिटं या कांद्यामध्ये हे मिश्रण असं ठेवायचं आहे। आणि 5 ते 10 मिनिटानंतर कढई गॅसवरती तापत ठेवायची आहे आणि तेल तापेपर्यंत हे चांगलं मिश्रण कांद्याला लावून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण आपल्या हव्या त्या आकारामध्ये ही भजी सोडायची आहेत आणि मध्यम आचेवरती ही भजी आपण तळून घ्यायची आहेत। जर जास्त गरम तेल झाला असेल आणि आपण कढईमध्ये ही भजी जर सोडली तर ही भजी करपू शकतात आणि त्याचा कडवट वास येऊ शकतो। त्यामुळे मंद आचेवरती ही भजी तळून घ्यायची आहेत। तर इथे तुम्ही बघू शकताय की कुरकुरीत आणि खेकड्याच्या आकारासारखी दिसणारी आणि बाहेर बाजारामध्ये मिळणारी भजी आपण घरच्या घरी बनवू शकतो। स्वच्छ तेलामध्ये, त्याचबरोबर घरामध्ये बनवलेली गरम गरम भजी जर आपण आपल्या घरच्यांना खाऊ घातली तर बाहेरची भजी खायची आपण विसरून जाऊ। भजीचा रंग तुम्ही बघू शकताय आणि याच्यावरती माझ्या नवऱ्याने कॉम्प्लिमेंट सुद्धा दिलेली आहे। घरच्या जेवणाची लज्जत वाढवणारी ही कांदे भजी तुम्ही बघू शकता। तुम्ही सुद्धा ही गरमागरम कुरकुरीत व कमीत कमी पिठामध्ये बनवलेली कांदे भजी बनवून बघा।